अरे थांबा ना बाबा, कळकळीची पुणेकरांना विनंती. हा बोला. माझा प्रश्न दादा असा होता, 2017 पासून ते आतापर्यंत तुम्ही कमी अधिक काळात पालकमंत्री होता, या सगळ्या प्रश्नांची जाण तुम्हाला आहे, पण हे प्रश्न का राहिले आता? मी आपल्याला सांगू का, 2019 ला मी सरकारमध्ये आलो, बरोबर. उद्धव ठाकरेंच्या वर सरकार केलं. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस मी दर शुक्रवारी किंवा शनिवारी पुण्यामध्ये, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा पालकमंत्री असल्यामुळं करोनाच्या बद्दल इथं जे काही काम करायला पाहिजे होतं ते आम्ही काम केलं. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये देखील लोक नियुक्त बॉडी होती आणि पिंपरी चिंचवडला पण लोक नियुक्त बॉडी होती, परंतु त्याच्यामध्ये राजकारण न आणता सरकार म्हणून आमचं वॅक्सिन देण्याचं जे काम होतं, ऑक्सिजन देण्याचं काम होतं, व्हेंटिलेटर देण्याचं काम होतं, जम्बो हॉस्पिटल उभे करण्याचं काम होतं, डॉक्टर्स देण्याचं काम होतं, त्याच्यामध्ये रेमडेसिवीर, त्यावेळेस रेमडेसिवीर ते खरं चुकीचं होतं पण सगळे रेमडेसिवीर मागायचे, ते देण्याचं काम होतं, ॲम्ब्युलन्स देण्याचं काम होतं. त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी कुठेही त्या 2.5 वर्षात कमी पडलो नाही ना. मी माझं काम पालकमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी केलं. शेवटी बॉडी आता देखील मी पालकमंत्री आहे, पण तिथं जी बॉडी असते त्यांनी पण तसे ठराव केले पाहिजे. आपण जे काही मंजूर केलेलं आहे केंद्राने किंवा राज्याने ते राबवण्याच्या करता तिथं पण स्पीड घेतला पाहिजे. तिथं पण टेंडर काढताना पारदर्शकपणे टेंडर निघालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंतरी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवून टेंडर निघता कामा नये, ह्या गोष्टी कराव्या लागतात. अरे त्रिकुट तुला माहिती आहे की कोण आहे? मी काही नावं घ्यायला आलो नाही, काही लग्नाचा कार्यक्रम तुम्ही पुणेकर फार हुशार आहेत. त्रिकुट कोण आहे तेच तुम्ही शोधायचं आहे. तुम्ही पत्रकार तुम्ही नेहमी सूत्रांच्या माहितीने माहिती घ्या. का रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना मी कुठं नाही म्हणतो. केंद्रात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललेलंच आहे. मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड सुद्धा बोलतो. मी राज्य सरकारचं बोललेलो, केंद्र सरकारचं बोलत नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल ठीक आहे. मी त्याच्या त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतली. अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा. महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका बाबा तू कशाला मध्ये बोलतो? माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या ते मी तुमच्यासमोर ठेवले. अरे जे कोणी असतील ते मला जे असतील ते फेल झाले. त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. दादा तुम्ही पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या नेतृत्व करत आहात, पण तुमच्या चिरंजीवाचं एका घोटाळ्यात नाव आलेले कसं मी कुठले असेल नाही, पण त्यांनी जे काही नाव आलेले त्याची चौकशी चालू आहे ना. मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो. मी 35 वर्ष पत्रकार मित्रांनो, तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात. मी कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही, कधी कुणाचंही मी समर्थन केलेलं नाही.
त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारने. मला वाटतं ACS रेव्हेन्यूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते त्याच्याबद्दलची चौकशी करतात. आता पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा सातत्याने पुढे येतो. होय. सुद्धा अनेकदा पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी कमी करा, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारांचे नातेवाईक असतील त्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशा नाही की गुन्हेगारी संपणार की वाढणार आहे का? एक मिनिट, तू समजा गुन्हेगार आहे. तू नाही आहे, परंतु समजा तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे आपलं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजलं तर काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहे, त्याच्यामध्ये आता माझ्या बरोबर सीताराम गंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरात यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव सावंते त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. आता बापू या घड्याळाच्या चिन्हावर लढतायत. त्याशिवाय आंबेकर जे ते आता ऐका. आयुष कोणते राज्य घेऊन झाला, त्याच्याबद्दल सांगतो. त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत. त्यांच्यावर अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी घड्याळाचं चिन्ह द्यावे. असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं. पूर्वीपासून आपल्याकडचा ओला कचरा हा शेतांमध्ये टाकला जातो, दोन्ही काळभोर वगैरे